हॅलो सर्वजण, आमच्या NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्स वर स्वागत आहे. आम्ही प्लेनच्या आणि लाईन्सचे प्रोजेक्शन करीत आहोत. आम्ही हे व्याख्यान क्रमांक 40 शेवटच्या क्लासमध्ये आहोत. आम्ही प्लेन्सच्या प्रोजेक्शनचा प्रयत्न करतो आणि उदाहरणाद्वारे सहाय्यक प्लेन्सबद्दल कल्पना होती. उदाहरणार्थ, आम्ही शेवटच्या क्लासमध्ये एक पेंटागॉन घेतला आहे जो 30 मिलीमीटर बाजूचा आहे. बाजूंपैकी एक म्हणजे 45° XY अक्ष इनक्लाइन्ड आणि पुढचे दृश्य म्हणजे एक लाईन 45° XY च्या कडे इनक्लाइन्ड. तेव्हा आपण ते वास्तविक आकार काय असू शकते हे शोधण्याचा प्रयत्न करतो. तर त्या समस्येसाठी आम्ही प्रथम काय केले ते सर्वप्रथम पेंटागॉन नियमित पंचकोन एक बाजू यापैकी एक XY अक्षासह 30° कोन बनवित आहे. त्यानंतर आम्ही हे मुद्दे AEDC आणि B च्या पुढेच्या दृश्यात सर्व मार्ग जाहीर केला जिथे पुढील दृष्टिकोन 45 डिग्रीचा कोन बनत आहे, कारण त्या नंतर च्या XY अक्षाच्या 45 अंशांपैकी एक चौरस मीटर अंतरावर इनक्लाइन्ड. आम्ही या दृष्टिकोनातून एक वास्तविक आकार ड्रॉ करतो कारण ऑक्सिलरी प्लेन संकल्पना आपल्याकडे समोरील दृश्ये आणि शीर्ष मते दिली जातात तेव्हा उपयुक्त आहे. परंतु ही आघाडीची दृश्ये आणि शीर्ष मते ही वास्तविक लांबी माहिती असू शकत नाहीत. आपण काय काढले आहे याचा वापर करून आम्ही ऑक्सिलरी प्लेन X1 Y1 वापरले आहे. नंतर हे बिंदू A प्राइम B प्राइम G प्राइम C प्राइम D प्राइम अशा प्रकारे या XY प्लेनमधील अंतर या बिंदूंमधील मध्ये दर्शविले गेले आहे. B1 C1 आणि D1 आणि E1 या गोष्टींमध्ये सामील होते. आम्हाला वास्तविक आकार मिळाला. आज च्या क्लासमध्ये आपण सुमारे च्या ऑक्सिलरी प्लेन संकल्पना यापैकी हे ऑक्सिलरी प्लेन क्षैतिज प्लेनच्या किंवा व्हर्टिकल प्लेनच्या संदर्भात किंवा दोन्ही बाजूंनी तयार करावे. चला आमचे सत्र सुरू करूया कारण ऑक्सिलरी प्लेनपैकी भिन्न प्रोजेक्शनल मते विशेषतः ऑर्थोग्राफिक अंदाज जेव्हा हे खरे लांबी दर्शवू शकत नाही. नंतर आम्ही या ऑक्सिलरी प्लेन पद्धतीचा वापर करू. प्रोजेक्शनच्या अतिरिक्त प्लेनपैकी अंदाजे व्यतिरिक्त आपला पुढील दृष्टिकोन उच्च दृष्टिकोन आणि उजवी बाजू किंवा डावी बाजूची मते आहे ज्यास या ऑक्सिलरी प्लेन असे म्हटले जाईल. जेव्हा आपण प्लेन निवडत असतो, आपले व्हर्टिकल प्लेन क्षैतिज प्लेन प्रोफाइल प्लेन नाही, परंतु प्लेन जे एकतर क्षैतिज प्लेन किंवा व्हर्टिकल प्लेन किंवा दोन्हीकडे इन्क्लाइन्ड आहे. जेव्हा आम्ही त्या प्लेनमध्ये त्या वस्तूचा अंदाज काढत आहोत तेव्हा आपल्याला वास्तविक आकार मिळू शकतो. सामान्यतः हे काठेशी समांतर बनवले जातात जे खऱ्या लेंथमध्ये दर्शविले जावे आणि तीन तत्वांच्या प्रोजेक्शन प्लेन्सपैकी कोणत्याही लंबवत. तर आमचे मुख्य प्रोजेक्शन प्लेन्स नेहमीच व्हर्टिकल प्लेन क्षैतिज प्लेन आणि बाजू किंवा प्रोफाइल प्लेन आणि हे ऑक्सिलरी प्लेन त्यांच्याबरोबर कदाचित इन्क्लिनेशन अँगल बनवतील आणि वास्तविक आकार किंवा वास्तविक लेंथ शोधू इच्छिते. तर ही वास्तविक लेंथ कशी दिशेने संरेखित केली गेली आहे. आम्ही हे ऑक्सिलरी प्लेन निवडतो जेणेकरून हे प्लेन ऑर्थोगोनल इतर प्लेन्ससह किंवा 90° बनवू शकेल. तर मुख्यतः दोन प्लेन्स आहेत. एक ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन, इतर एक ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड प्लेन आहे. चला प्रथम एक
पहा, जर ऑक्सिलरी प्लेन क्षैतिज प्लेन वर निवडून आले असेल आणि हॉरिझॉन्टल प्लेन वर इन्क्लाइन्ड असेल तर आपण एक चित्र ड्रॉ करू या, म्हणजे आपण कदाचित आपले व्हर्टिकल प्लेन बनवू शकता आणि हे क्षैतिज प्लेन आहे. व्हर्टिकल प्लेनकडे परपेंडिक्युलर असणे आवश्यक आहे, परंतु उभ्या प्लेनकडे इन्क्लाइन्ड हे प्लेन असू शकते त्या दिशेने. ते असे प्रकारचे प्लेन असू शकते किंवा ते व्हर्टिकल प्लेनसह इन्क्लाइन्ड जाऊ शकते, जेणेकरून सामान्य इन्क्लिनेशन अँगल असू शकेल. जर आपण ते ड्रॉ करणार असाल तर ते ऑक्सिलरी प्लेन आहे. तर इन्क्लाइन्ड एक, परंतु अद्याप परपेंडिक्युलर. म्हणून आपण बद्दल बोलत असलेल्या प्लेनचे हे प्लेन आहे, हे व्हर्टिकल प्लेन आहे आणि हे एक क्षैतिज प्लेन आहे आणि आपल्याकडे ऑक्सिलरी प्लेन आहे जे क्षैतिज प्लेनसह 90 अंश करीत आहे, परंतु हे अनुलंब प्लेनच्या संदर्भात एक इन्क्लिनेशन अँगल बनवते, कारण जर आपण जोडत असाल तर हे संपूर्ण प्लेन तिथे इंटरसेक्ट होते आहे आणि कोन बनवित आहे. आपल्याकडे अशी प्रकारची प्लेन्स असल्यास ऑक्सिलरी प्लेनवर प्रक्षेपित केलेल्या ऑब्जेक्टचे दृश्य त्याच मध्ये ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू असे म्हणतात. आमचे ऑक्सिलरी प्लेन या दिशेने आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे काही चौरस ब्लॉक असेल तर जर आपण त्या प्लेनवर अंदाज करत असाल तर त्या वस्तूची पूर्ण उंची आहे जे व्हर्टिकल प्लेनवर जे काही आहे ते सर्व व्हर्टिकल प्लेन वास्तविक उंची, त्याउलट जे काही असेल ते आपण या ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेनवर पाहू. तर त्या ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू आणि ऑक्सिलरी प्लेन याला ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन म्हटले जाते आणि ते व्हीपी म्हणून दर्शविले जाते. म्हणून आम्ही त्या इन्क्लाइन्ड प्लेनवर असा अंदाज घेणार आहोत की व्हर्टिकल प्लेनसह इन्क्लिनेशन अँगल हे ऑक्सिलरी प्लेन आहे, व्हर्टिकल प्लेनच्या दिशेने उभे आहे आणि क्षैतिज प्लेन कडे इन्क्लाइन्ड हे अनुलंब प्लेन. क्षैतिज प्लेन आहे अनुलंब म्हणतात हे क्षैतिज प्लेन आहे. आता ते उभ्या प्लेनकडे परपेंडिक्युलर आहे, परंतु क्षैतिज प्लेनकडे इन्क्लाइन्डचा आहे. याचा अर्थ असा आहे की जर मी प्लेन अशा प्रकारे ड्रॉइंग करत आहे, चला आपण काही रंग वापरू. हे प्लेन आहे. आपण बद्दल बोलत आहोत. जर आपण वाढवित आहोत तर क्षैतिज प्लेनसह कोन बनवणार आहे. तर हे प्लेन AIP आम्ही या इन्क्लाइन्ड असलेल्या प्लेनला ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड प्लेन कडे कॉल करू, ज्यामुळे क्षैतिज प्लेनसह कोन बनतो. परंतु जेव्हा आपण हे आकडेमोड करीत असतो तेव्हा अनुलंब प्लेन सह नेहमीच 90 अंश आणि अशा प्रकारचे प्लेन ऑक्सिलरी टॉप व्ह्यू असे म्हणतात आणि ऑक्सिलरी प्लेन ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड प्लेनला असे म्हणतात, जेणेकरून आम्ही प्लेन ऑक्सिलरी टॉप व्ह्यू जे काही आहोत ते सर्व काही असेल ते होईल आणि प्लेनला ऑक्सिलरी प्लेन म्हटले जाते. तर ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन आपण जे साध्य करणार आहोत त्या अंदाजांना ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यूज म्हणतात आणि ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड प्लेनसाठी आपण जे काही प्राप्त करणार आहोत त्याचा प्रोजेक्शन्स ऑक्सिलरी टॉप व्ह्यूज
जर आपण जेनेरॅलिझिंग असाल तर ही संपूर्ण प्लेन संकल्पना मुख्यतः आपल्याकडे मुख्य प्लेन आहेत. एक आमचे अनुलंब प्लेन, क्षैतिज प्लेन याला मुख्य प्लेन किंवा ऑर्थोगोनल म्हणतात. आणखी आपला हा अतिरिक्त एक आपले प्रोफाइल प्लेन आहे, जे आपण सहसा दोन्ही प्लेन्सना ऑर्थोगोनलचा विचार करतो. म्हणजेच हे क्षैतिज प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन. इतर श्रेणी ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन असे परपेंडिक्युलर आहे. हे क्षैतिज प्लेनसह 90 अंश कोन बनवते. अनुलंब प्लेनसह कोन बनवते. तर प्रक्षेपण कोणतेही उद्दिष्ट जे काही असेल ते आपण व्हर्टिकल प्लेन, क्षैतिज प्लेन आणि ऑक्सिलरी प्लेन किंवा ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन यांच्या दरम्यान विचारात घेऊ इच्छित आहात. फक्त आम्ही हे प्रोजेक्शन्स घेऊ शकतो. एकदा आपण अंदाज घेतल्यास आम्ही या प्रवृत्तीच्या कोनासह हे ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन फ्लिप करत आहोत, म्हणून इन्क्लिनेशन अँगल. जर आपण या गोष्टीबद्दल कोणतेही फ्लिप रोटेशन घेत असाल तर आम्ही यास फिरवू जेणेकरून प्रोजेक्ट केलेले मत आपण ते घेऊ. त्याचप्रमाणे जर ते ऑक्सिलरी प्लेन असेल आणि ऑक्सिलरी टॉप व्ह्यूज, त्यासाठी आपल्याकडे हे ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड प्लेन आहे. हा क्षैतिज प्लेनसह कोन बनवते. हे नेहमीच अनुलंब प्लेनच्या दिशेने असते. म्हणून अनुलंब प्लेन, क्षैतिज प्लेन आणि ऑक्सिलरी प्लेन दरम्यान असलेली कोणतीही वस्तू जर आपण ते पाहू तर ते या इन्क्लाइन्ड अक्षाबद्दल घेतले जातील. आम्ही मागील क्लासमध्ये प्रोजेक्शन्स तयार करतो. आम्ही त्या पेंटागॉन ऑक्सिलरी प्लेनमध्ये पाहिले आहे ज्यायोगे आपण एक विशिष्ट कोन बनवित आहोत. तर पुढील वर्गांमध्ये आम्ही या ऑक्सिलरी प्लेनसाठी आणि प्रथम प्रोजेक्शनसाठी विषयी अधिक शिकू. आणि सर्वप्रथम ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेनवर प्रक्षेपण कसे करावे हे आम्ही शिकलो. चला आपण येथे बिंदू P ने सुरुवात करूया. आपल्याकडे हे व्हर्टिकल प्लेन, क्षैतिज प्लेन आणि आमचे ऑक्सिलरी प्लेन आहे. हे ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन आहे कारण या क्षैतिज प्लेन संदर्भात 90 अंश कोन करीत आहे. परंतु अनुलंब प्लेन सह इन्क्लिनेशन अँगल बनवित आहे जेणेकरून आपल्या संदर्भात अनुलंब प्लेन जे काही आहे त्या संदर्भात अँगल आहे. आणि त्या कारणास्तव आम्ही या P ला व्हर्टिकल प्लेन, ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन म्हणून म्हणतो आणि एक बिंदू P आहे. जर आपण चा अंदाज लावत असाल तर या P बिंदू साठी समन्वय आमच्या व्हर्टिकल प्लेन आणि क्षैतिज प्लेन निर्देशांक असेल जे येथे P आहे. आणि जर मी चा प्रकल्प करत असेल तर हे P प्राइम असेल. आता वास्तविक लेंथ जर आपण या VP वर P प्रक्षेपित करत असाल तर व्हर्टिकल प्लेनमध्ये आपण पाहत आहोत. जर आपण P या VP ही उंची प्रक्षेपित करत आहोत, हे क्षैतिज प्लेनच्या वर आहे, वास्तविक लेंथच्या वर आहे. आपण काय पाहू शकता हे M आहे. जर मी व्हर्टिकल प्लेन प्रक्षेपित करत असेल तर मी देखील पाहू. जेव्हा आपण हे P बिंदू प्रक्षेपित करीत आहोत तेव्हा या ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन
वर पुन्हा उंचीवर आपण जे पाहू ते म्हणजे मी आहे क्षैतिज प्लेनच्या वर ही उंची आहे कारण एक व्हर्टिकल प्लेन आणि ऑक्सिलरी एक आम्ही एक नोटेशन वापरतो जो पी प्राइम एक आहे पहिले ऑक्सिलरी प्लेन या बिंदूच्या वर वर पी जेथे डाऊन आहे आणि तो प्रोजेक्शन सर्व मार्ग तेथे आम्ही ओ 1 म्हटले तर या पी बिंदू चे समन्वय जे ऑक्सिलरी प्लॅनर वर प्रक्षेपित केले गेले आहेत आम्हाला पी 1 प्राइम दिले आहे सहसा हा बिंदू पी जेव्हा तो अशा प्रकारे स्थापित केला जातो ऑक्सिलरी प्लेन ए कोन फाय करतो उभ्या विमानाच्या संदर्भात आपण या ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेनसाठी जे नोटेशन वापरले आहे ते हे प्लेनच्या संदर्भात कोनात फाय बनवते पी प्राइम हे नेहमीच व्ही वर प्रोजेक्शन असते आणि पी वर प्रोजेक्शन असते एच पी प्राइम ए व्ही पी ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन आणि वास्तविक लांबी जिथे आम्हाला व्ही वर अशा प्रकारच्या बिंदू साठी क्षैतिज प्लेनपेक्षा विशेषत उंचीवर मिळेल आपण पाहू जे एम आहे आणि ऑक्सिलरी पुढील दृश्यावर आपण हे प्लेन पाहतो जर आपण ते फिरवित असाल तर मग ते फ्रंटल दृश्य बनते त्या दिशेने फिरवा मग आपण हे पाहू की चे पहिले ऑक्सिलरी प्लेन आणि आपण ते या अक्ष x1 y च्या दिशेने फिरवतो तर हे x1 बिंदू निश्चित करा आणि त्यास फिरवा जेणेकरून आपण ते पाहण्यासाठी स्थान असू दुसरा मार्ग आहे 3 आयामांमध्ये पहा नेहमी आमचे पुढचे दृश्य नेहमी असे असते की वरचे दृश्य नेहमीच असेल एक लाईन आहे जर आपण रीड्रॉइंग रेखाटत असाल तर दृश्ये हे पुढचे दृश्य आहे हे शीर्ष दृश्य आहे ही लाईन एक्स क्षैतिज प्लेनसह इन्क्लिनेशन अँगल बनवित आहे तर येथे कुठेतरी आपण अशा प्रकारचे x1 बनवितो तर एक प्लेन हे तरीही या क्षैतिज वस्तूच्या संदर्भात कोन बनवते जेणेकरून आपण फाय अँगल म्हणून पाहत असलेला आहे आम्ही हे ऑक्सिलरी प्लेन x1 y1 प्रकल्प ड्रॉ करतो हे बिंदू माहिती येथे पर्यंत सर्वत्र जर आपण IT प्रकल्पांमधून या बिंदूचा P प्रकल्प करत असाल तर आणि तेथील सर्व मार्ग त्याचप्रमाणे हा बिंदू P तिथे आला सर्व मार्ग त्या ठिकाणी जातो जर आपण काही बिंदू प्रक्षेपित करत असाल तर हे आपल्याला त्या बिंदू वर जावे लागेल आणि आम्ही त्या दिशेने ते फिरवत आहोत तिथे सर्व प्रकारे येते आणि हे P बिंदू तेथे अंदाजित जे त्या बिंदूच्या वर ऑक्सिलरी प्लेन वर येते आणि तेथून ते त्या लाईन पर्यंत समांतर जाते तर त्या लाईनला समांतर जर आपण तयार करण्याचे नवीन स्थान असल्यास त्याभोवती मते तयार करण्याची स्थिती निर्माण करेल तर हे HP 90 अंश फिरवून आम्ही ते VP वर प्लेनला आणतो तर आपण परत जाऊ तर आपल्याला हे H 90 अंशांनी फिरवावे लागेल जेणेकरून आपल्याला हे प्लेन मिळेल हे त्या दिशेने पलटते
एकदा हा HP, एकदा VP AVP सह प्लेन आहे, X भोवती फिरून एक Y एक लाईन आहे, जेणेकरून ते प्लेनमध्ये होते, जे क्षैतिज प्लेनचे आणि अनुलंब प्लेन. तर येथे पिक्टोरियली असे दोन्ही आम्ही X एक Y दर्शवित आहोत. आम्ही ते फिरवणार आहोत जेणेकरून हे कोन एक कोन बनवते, त्या सोबत कोन दिसेल आणि संपूर्ण गोष्ट AVP प्लेन आहे आणि हे दृश्य ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू आहे. चरणे आपण एक उदाहरण समान बिंदू P द्वारे ते निवडूया, जिथे आपल्याकडे दोन्ही समोरचे दृश्य आणि शीर्ष दृश्य आहे. पहिले चरण आहे XY लाईन ड्रॉ करा आणि मार्क पॉइंट P आणि P प्राइम. तर प्रथम आपण X काय करू, Y प्लेन आम्ही रेखांकित ड्रॉ करू, तर बिंदू P आणि P प्राइम म्हणून चिन्हांकित करू. P शीर्ष दृश्यामध्ये बिंदू P प्राइम पॉइंट समोर आपण ड्रॉ करू. मग दुसरा बिंदू ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेन इन्क्लाइन्ड असल्यास ते VP कडे कोन पहा. तर आधीपासूनच आपल्याला XY अक्ष माहित आहे. P प्राइम खाली नमूद केले आहे. काही अंतर द्या. एक लाईन X एक Y X एक Y ड्रॉ करू. परंतु हे आमच्या व्हर्टिकल प्लेनच्या संदर्भात कोन फाय बनवायचे आहे. तर ते प्रोजेक्शन जे आपण XY च्या संदर्भात पाहू आणि हे प्लेन येथे असू शकते, ते देखील असू शकते. तर कोणत्याही आर्बिटरी अंतरावर आपण हे प्लेन तयार करण्यासाठी नवीन स्थान असले पाहिजे. नंतर बिंदू P च्या उंचीवर आहे, याचा अर्थ वरील उंची आहे. आम्ही हे उभ्या प्लेनमध्ये पाहू. तर OP प्राइम मी आहे ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू P1 प्राइम देखील X च्या वर एक उंची मीटर असेल. एक Y एक लाईन, कारण बिंदू P आम्ही ऑक्सिलरी व्हर्टिकल प्लेनवर हे प्रक्षेपित करीत आहोत. तर X च्या X1 अक्ष X1 Y1 अक्ष तो दुसऱ्या बाजूला च्या वर असेल, तर हे X आहे. आम्ही त्या बिंदूच्या वर एक अक्ष करतो, कारण एक व्हर्टिकल प्लेन प्रोजेक्शन देखील समोरचे दृश्य आहे, म्हणून ते P1 प्राइम आणि हे अंतर असेल. मी आहे, आपल्याला ते करावे लागेल. आणि कारण वास्तविक लेंथ म्हणून आपण पुढील दृश्यात काय पाहू, हे पुढचे दृश्य आपली अनुलंब प्लेन वस्तू किंवा VP फ्रंटल दृश्य P1 बिंदू चिन्हांकित केल्यानंतर देखील असू शकते. जर आपण O1 मोजले तर हे इंटरसेक्टिंग बिंदू P आहे. जर आपण तिथे एका ड्रॉपिंग लाईनने जोडत असाल तर OP1M हा OP प्राइम बरोबर आहे. तेथून आम्ही त्यास चिन्हांकित करण्याचा मार्ग आहे. धन्यवाद.